मित्रो, शासन, प्रशासन आणि जनतेच्या सहकार्यातून माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान उद्या म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून प्रारंभ होत आहे. आता शासन आणि प्रशासन आरोग्य संपन्न गावासाठी प्रयत्न करतील, पण त्यांना जनतेचाही प्रतिसाद असणं अतिशय गरजेचं आहे. साथ दिली आणि प्रतिसाद नसेल तर एकतर्फी प्रेमासारखं होते. तू कर या न कर, तू है मेरी किरण, अशा पद्धतीचं ते चालू राहते. मग शासनाच्या अनेक योजना जनतेच्या योग्य प्रतिसादाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत आणि जनता, शासन आणि प्रशासन एखाद्या योजनेची योग्य अंमलबजावणी केली तर ते यशस्वी होऊ शकते, नाहीतर मग काही नाही. तर या माझं गाव आरोग्य संपन्न गाव याचे काय मुख्य उद्दिष्ट आहेत, कशासाठी सुरू केलेले आहे, हे आपण बघणार आहोत. आरोग्य खरंच गरजेचं आहे का, ते बघणार आहोत. आरोग्य ही शासनाची आणि प्रशासनाची जबाबदारीच आहे का, आपली काही नाही का, हे पाहणार आहोत. आणि आरोग्याकडे लक्ष देणे का गरजेचं आहे, हे मुद्दे या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. तर या योजनेचे, या अभियानाचे माझं गाव आरोग्य संपन्न गाव चे काय मुख्य उद्दिष्ट आहे. उपचारापेक्षा प्रतिबंधावर भर देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. आता उपचार आणि प्रतिबंध म्हणजे काय, एक लक्षात ठेवा. जेव्हा रोग निर्माण होतो तेव्हा उपचार केले जातात. जेव्हा रोग होऊ नये म्हणून जे काही काळजी घेतली जाते त्याला प्रतिबंध असं म्हणतात, प्रतिबंधात्मक उपाय असं म्हणतात. आता उपचारामध्ये काय येते, उपचाराचा एक भाग म्हणजे रोगाचे निदान करणं, म्हणजे नेमका रोग कोणता आहे शरीरामध्ये. उदाहरणार्थ ताप आला, हो, पण तापाचं काय कारण आहे हे तपासणं आणि त्याचा शोध लावणं हे निदानामध्ये येते. रोग काय आहे, बरेचदा रोग काय आहे हे न तपासता, न त्याची खातरजमा न करताच घे गोळ्या, खाय औषध, घे इंजेक्शन, घे सलाईन लावून, अशा पद्धतीचे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काही ठिकाणी काही जणांकडून असे उद्योग होतात. ते फारसे अंधारात गोळ्या मारणं चे प्रकार आहेत. तर मित्र, एखाद्या कारण कळल्याशिवाय त्याचे उपाय करता येत नाही. एखादा व्यक्ती, उदाहरण सांगतो की एखादा व्यक्ती तुमच्यावर राग का करायला आहे, किंवा तुमच्याकडं बघून टेन्शनमध्ये दिसायला आहे, तुम्ही बघलं की तो टेन्शनमध्ये दिसायला आहे, त्याचं काय कारण आहे हे जोपर्यंत कळणार नाही त्याच्यावर उपचार करता येणार नाही तुम्हाला. तसे उपचार करण्यासाठी रोगाचं निदान होणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ निदानामध्ये काय काय केलं जातं, अजून गोळ्या दिल्या जातात, औषध दिले जाते. नाही, उपचारामध्ये काय काय केलं जातं, तर गोळ्या दिल्या जातात, इंजेक्शन दिलं जाते, शस्त्रक्रिया केल्या जातात, सलाईन लावले जाते, हे उपचाराच्या प्रक्रियेमध्ये येते. तर ते उपचार योग्य पद्धतीनं, योग्य मात्रेत आणि विशिष्ट कालावधीमध्ये करणं अपेक्षित आहे. आता या उपचारामध्ये ॲलोपॅथीचा उपचार म्हणजेच उपचार, एक चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं केलं गेलेलं आहे की उपचार म्हणजे फक्त ॲलोपॅथी. ॲलोपॅथी म्हणजे केमिकल असणाऱ्या, कारखान्यामध्ये तयार करणाऱ्या गोळ्या, औषधी, त्याच्यामध्ये केमिकल असतं, इतरही अनेक घटक असतात. तर त्यांचा वापर करणे शस्त्रक्रियाचा एक भाग आहे. त्याच्यातच अजून इंजेक्शन हा एक भाग आहे, सलाईन,
हे या ॲलोपॅथीच्या उपचाराचे काही एक घटक आहेत, बाकीही घटक असतात. तर मुख्य घटक हे दिसतात. तर लक्षात ठेवा, आता दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरही पॅथ्या आहेत, इतरही उपचार पद्धती आहेत, त्याचाही प्रचार आणि प्रसार या निमित्ताने शासनाने करणं अतिशय गरजेचं आहे. उदाहरणार्थ जसं शासकीय दवाखाने ग्रामीण भागात तुम्ही बघता, शहरी भागातही आहेत, जे शासकीय दवाखाने म्हणून संबोधले जातात, ते सगळे ॲलोपॅथीचा उपचार करतात, ॲलोपॅथीवर आधारित आहेत. मग आयुर्वेदिक उपचार पद्धतीचं काय करायचं? तर आयुर्वेदिक कॉलेजेस किंवा आयुर्वेदिक दवाखाने फार कमी आहेत. त्यांचाही प्रत्येक गावामध्ये या आयुर्वेदिक उपचार पद्धती जर केली तर जे काही ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट्स आहेत, ॲलोपॅथीच्या उपचार पद्धतीचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत, साईड इफेक्ट्समुळे अनेक आजार होतात, त्या आजारापासून दूर करण्यासाठी उपचार करायचा, त्या करत असताना जे काही औषध गोळ्या खायच्या त्याच्यामुळे दुसरे आजार होतात. हे जे काही षडयंत्र आहे किंवा हे दुष्टचक्र आहे, फक्त एकच पॅथी आमचीच वापरा, हे दुष्टचक्र आणि षडयंत्राचाच भाग आहे. कारण कोट्यावधी रुपये खर्च करून जे दवाखाने उभे करण्यात आले आणि कोट्यावधी अब्जाधीश रुपये खर्च करून जे काही उपचार ॲलोपॅथीचे कारखाने, ॲलोपॅथीचे उपचार देणाऱ्या ज्या काही औषध गोळ्या किंवा इंजेक्शन आणि सलाईनची व्यवस्था निर्माण करणे कारखाने निर्माण झाले, त्यांचा जास्तीत जास्त खप व्हावा म्हणून तुमचा खप्पा झाला तरी चालेल, पण त्यांचा खप वाढला पाहिजे म्हणून याच पॅथीवर जास्त प्रचार आणि प्रसार करण्यावर भर दिला जातो. म्हणजे याचा अर्थ, माझा बोलण्याचा अर्थ असा नाही की हे पॅथी नको का, ही पॅथी पण आवश्यक आहे, पण हीच पॅथी म्हणजे कायम पॅथी आणि हीच पॅथी म्हणजे अंतिम आरोग्य देणारी, ही शाश्वत आरोग्याची खात्री देणारी आहे का कोणी? आम्ही काही खात्री देऊ शकत नाही म्हणतात की नाही डॉक्टर्स, म्हणतात की नाही ॲलोपॅथीचा उपचार करणे डॉक्टर, आम्ही काही प्रयत्न करून बघू म्हणतात. किंवा की त्यांच्या घरामध्ये औषध गोळ्याचा ठीक आहे, अनेक डॉक्टरांच्या घरात सुद्धा बघा जाऊन कधी, ते सुद्धा वेगवेगळ्या आजारांत त्रस्त आहेत. कोण्या आजारांत त्रस्त असावं हा वेगळा भाग आहे. तरी पण मलाच म्हणायचं आहे की ही काही तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही पूर्णतः. एक सप्लिमेंट म्हणून ठीक आहे, एक पूरक म्हणून ठीक आहे, आरोग्य नीट ठेवण्यासाठी काय घटक पाहिजे असंही सांगतो, पण इतर पॅथीचाही आपण उपचार करणं निसर्ग उपचार पद्धती आहे, आयुर्वेदिकचं सांगितलं मी, ते पण निर्माण ही प्रतिबंधात्मक म्हणून तरी घ्या, जाऊ दे आता ठीक आहे, शासनाचा प्रतिबंधावर भर आहे ना. मग गावागावामध्ये योग साधना, विपश्यनेची साधना सुरू करा. म्हणजे विपश्यना आणि योग साधनाचे केंद्र जर आम्ही गावोगाव सुरू केले तर तुम्हाला कोणताही मानसिक आजार होणार नाही. आणि मानसिक आजार असं अनेक जण सांगतात तज्ज्ञ की 80% आजार हे जे शरीरात उद्भवणारे जे 80% आजार आहेत ते मानसिक आरोग्य आणि जीवनशैली चुकीची असल्यामुळं निर्माण होतात असं सांगतात. आता यामुळं मग तुमची जीवनशैली चांगली करण्यासाठी, तुमचं मानसिक आरोग्य उत्तम करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर विपश्यना केंद्र आणि योग साधना केंद्र निर्माण करावं लागेल. या आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, विपश्यनाची चळवळ असेल, इतर रामदेव बाबाची चळवळ असेल, प्राणायाम, योगासनं, ध्यान शिकवणारी, तर या सगळे चळवळीलाही बळ देणं गरजेचं आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा घटक मी सांगणार आहे की निसर्ग उपचार पद्धतीचाही उपाय करणं गरजेचं आहे. या अनुषंगानं
आहाराच्या जीवनशैलीमध्ये आहार घेण्याच्या आणि आहाराची प्रक्रिया करण्याच्या पद्धतीतही बदल घडवून आणण्याची गरज आहे. आता तुम्हाला मी सांगेल की आहार आहार हेच आरोग्य असं अनेक डॉक्टर सांगतात. म्हणजे तुमचा जर आहार उत्तम असेल तर तुम्हाला अनेक आजारापासून तुम्ही दूर राहू शकता किंवा आजार झाले तरी पण त्यातून बाहेर येऊ शकता आणि बाहेर येण्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहार मदत करत असतो अशा पद्धती सांगतात. मग आपल्या आहारामध्ये कोणते बदल केले चाललेत आणि कोणता आहार घेतला चालला आहे ग्रामीण भागात विशेषतः, तर कुठेही ग्रामीण आणि शहरी काही माणसंच आहेत. तर या पद्धतीमध्ये आपल्याला काही आहाराबद्दल थोडं बोललं पाहिजे. तर आपल्या आहारामध्ये कोणते घटक आहेत का, की शरीरासाठी लागणाऱ्या घटकांचा समावेश आपल्या आहारामध्ये आहे का, याचाही आम्ही विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आहारामध्ये कोणकोणते घटक लागतात? आहारामध्ये लागतात जीवनसत्व. आता जीवनसत्वामध्ये अनेक जीवनसत्व आहेत. तुम्ही बी जीवनसत्वाचा अनेकदा उल्लेख केला जातो. ते जास्त बी जीवनसत्व, बी विटॅमिन्स म्हणतात. ए जीवनसत्व आहे, सी जीवनसत्व आहे, डी जीवनसत्व आहे, हे अनेक ई जीवनसत्व आहे. हे वेगवेगळे जीवनसत्व, त्यालाच इंग्लिशमध्ये विटॅमिन्स म्हणतात. या वेगवेगळ्या जीवनसत्वांचा आपल्या आहारात समावेश आहे का, ते आपण खातो का, आणि हे जीवनसत्व तुम्हाला कशातून मिळतात हे आपण बघितलं पाहिजे. भाजीपाला, फळे, दूध, ह्यातून ते मिळत असतात. अनेक घटक आहेत. प्रथिने म्हणजे त्याला आपण प्रोटीन म्हणतो. प्रोटीन म्हणलं की जास्त लवकर कळते. प्रथिने, आता हे डाळी, कडधान्ये, पण ते वरण खातो मी, डाळी खातो म्हणजे वरण खातो म्हणजे पुरेसं खातोच का बापू? तर किती प्रथिनाची गरज असते आपल्याला शरीरासाठी? तर आपलं जितकी वजन आहे, जितकं वजन आहे तितकं ग्राम. मग जर तुमचं 60 किलो वजन असेल तर तुम्हाला 60 ग्राम प्रोटीन तुमच्या शरीरात गेलं पाहिजे आणि ते पचलंही पाहिजे. त्यासाठी योग्य व्यायामाची गरज आहे. तर ह्या प्रथिनाची, कार्बोदके आहेत त्याची गरज आहे. त्याचबरोबर स्निग्ध पदार्थ, फॅट्स, काही प्रमाणात गुड फॅट्सची नितांत गरज आहे. बॅड फॅट्स नको. तर हे कशातून मिळतात तुम्हाला? तेल, तूप, लोणी, सुकामेवा, यातून हे स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्स मिळत असतात. आता हे पण त्यात जर काही चरबी जर वाढली म्हणतात बघा शरीरामध्ये, ते कशानं वाढते? ते डालडा खाणे जास्त, जंक फूड खाणे, तळलेले पदार्थ जास्त खाणे, प्रक्रिया केलेल्या अन्नाचा उपयोग करणे, यातून तुमची चरबी जास्त वाढत असते. ही चरबी योग्य प्रमाणात असणं म्हणजेच गुड फॅट्सची अत्यंत गरज आहे. परंतु बॅड फॅट्स मात्र आपल्या शरीरात असता कामा नये. त्यातून वेगवेगळे आजार उद्भवू शकतात, हृदयासंबंधी आजार होतात. तर आपल्याला खनिज म्हणजे मिनरल्स आपण म्हणतो, ते मिनरल्स आपल्याला खनिज पदार्थाचा वेगवेगळ्या घटकातून मिळतात. ते वेगवेगळे घटक आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. हे मिनरल्स मिळण्यासाठी भाजीपाले आहे, दूधही आहे, त्याच्यातूनही मिळतात. त्याचबरोबर पाण्यातून मिनरल्स मिळतात. पण आता काही पाण्यामध्ये जर पाणी जे जास्तच आपण त्याच्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करतो, जास्तच आरोचं पाणी पितो आहोत, तर ह्या सगळ्या घटकाकडे थोडंसं आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रथिनाचा रोल काय आहे, कार्बोदकाचा रोल काय आहे आपल्या जीवनामध्ये, मिनरल्सचा काय रोल आहे, जीवनसत्वाचा रोल काय आहे, हे समजून घेणं आणि समजून देणं हा या चळवळीमध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. कारण यासाठी वेगवेगळे आरोग्यतज्ज्ञ यासाठी, कारण डॉक्टरांना वेळ नाही आहे. जी काही हे शासन जरी म्हणत असेल ना, तर तुमच्या गावात तुम्ही विचार करा, तुमच्या गावात किती डॉक्टर्स आहेत बाबा, किती लोकसंख्या आहे, किती डॉक्टर्स आहेत? तुमचं गाव सांगा, कोणतं गाव आहे आणि तुमच्या गावात डॉक्टर आहे का? किती गावामध्ये डॉक्टर आहे मला सांगा.
अरे बाबा, अनेक गावात डॉक्टर नाही आणि आणि कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नये म्हणून योग्य वकिलाची तरतूद नाही गावात. पोलीस यंत्रणा अनेक गावात नाही अजून. हां. प्रत्येक गावामध्ये एक पोलीस आणि कायदेविषयक मार्गदर्शन करणारा एखादा वकील सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्यातूनही जर कायदेविषयक अडचणी निर्माण झाल्या, भांडणं झाले, त्यातूनही आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. हा वेगळा विषय, मी कधीतरी त्याच्यावर बोलेल. परंतु प्रत्येक गाव तिथं आरोग्य यंत्रणा, म्हणजे मग ती निसर्गोपचार यंत्रणा असेल, विपश्यना आणि योग साधनेची यंत्रणा आहे, आणि ॲलोपॅथीचं पण दवाखाना, या सगळ्या गोष्टीचा समावेश त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि मार्गदर्शन करणारे, समुपदेशन करणारे, कारण अनेक आजार हे नको त्या विचार करण्यातून, नको त्या भावना बाळगण्यातून, नको त्या कल्पना करण्यातून मानसिक आरोग्य तुमचं धोक्यात येते. आणि याला समुपदेशन, काउन्सिलिंग अतिशय गरजेची गोष्ट आहे. कारण मनानं तयार केलेले आजार मनानंच दूर करावे लागतात. मग हे मनानं केलेले आजार कोणते आहेत आणि ते मनानं कसे दूर करावेत, या संदर्भामध्ये समुपदेशन केंद्र गावागावामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. स्ट्रेस, ताण हाताळता येण्याची क्षमता आमच्यामध्ये जर नसेल तर ताणामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. मग ताण कसा हाताळावा, ताणतणावातून बाहेर कसं यावं, या संदर्भात माझे अनेक व्हिडिओ आहेत, तुम्ही ऐकू शकता. तर मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की आरोग्य चळवळ गतिमान करण्यासाठी समुपदेशन, गाव तिथं एखादा समुपदेशक, काउन्सिलिंग करणारा व्यक्तीची नेमणूक गव्हर्नमेंटच्या वतीनं करण्यात यावी. मग त्याच्या मानसिक वेगवेगळ्या समस्या आहेत का, त्या संदर्भातही चांगल्या पद्धतीचे सल्ले देऊ शकतील, स्त्रिया आणि पुरुषासाठी वेगवेगळ्या. पण याच्यासाठी आमच्याकडे पैसा नाही असं शासन म्हणू शकते. त्यासाठी आरोग्यावर भर देण्यासाठी आम्हाला पैशाची तरतूद करावी लागेल, जनतेचं सहकार्य घ्यावे लागेल, प्रशासनातही करावे. या देशातला भ्रष्टाचार जर संपवला ना, तर हे सगळं मी जे सांगतो आहे, आरोग्याच्या यंत्रणा सगळ्या पायथ्या तयार करून लोकांचं आरोग्य उत्तम ठेवता येऊ शकतं. आता आरोग्याबद्दल मी सांगितलं. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे तर आम्हाला योग्य मार्गदर्शन केल्यामुळे आता काही गोष्टी उपचाराच्या झाल्या. आता प्रतिबंधात्मक उपायावरचं काही आम्ही काय करू शकतो, तर प्रतिबंधात्मक उपायासाठी योग्य आहार घेणे, योग्य पद्धतीने घेणे आणि योग्य पद्धतीने तो तयार करणे हे घटक आहे. आता आपल्या मी सांगितलं ते की आपल्या शरीरामध्ये एक घटक राहिला, ॲमिनो ॲसिडसुद्धा शरीराला लागतात. मी सांगितलं कार्बोदके, प्रथिने, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, हे घटक आपल्या शरीरात आहेत का, आपल्या आहारात आहे का, हे तपासणे आणि तसा आहार घेणे हा एक घटक आहे या आहाराबद्दल. आणि ते आहार घेत असताना आता मला सांगा, भाजीपाला आहे, तुम्ही भाजीपाला जर ते घंटाभर शिजवत असाल तर काय राहणार आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे जीवनसत्व नष्ट होईल. किंवा आम्ही काय बरेचदा काय करतात, पालक उकळायला ठेवले, एक महिला, महिला आणि पुरुष कोणी असू दे, जाऊ दे, महिला म्हणली की अजून काही जणांना वाटू शकते महिलाच कसं काय म्हणता, बरं ठीक आहे म्हणणार, दुसरं म्हणतो एक व्यक्ती म्हणतो, एक व्यक्ती पालकची भाजी करायचं होतं, त्याला आधी तो कापला, धुला, अगोदर धुवायचं ना, कापून कशाला धुवायचं, आधी धुवायला पाहिजे. विशेषतः कोमट पाण्यामध्ये धुवू शकता, टाकून थोडंसं मीठ टाकून ते धुवू शकता चांगल्या पद्धतीने, एकदा दोनदा धुवा, पुन्हा नाही धुवायचं. मग त्यानंतर काही जण मग ते कापल्यानंतर उकडल्यानंतर ते पाणी काढून टाकलं. आता हे म्हटलं अशी काय पद्धत आहे? नाही अशीच पद्धत आहे आमच्या घरी. म्हटलं तर आता काय करता तुम्ही, काय सांगावं, असंच जगतो, अशीच पद्धत आहे. तर या संदर्भामध्ये त्यातलं जे हिरवट पाणी आहे ते हिरवं पाणी काढून टाकणे. काही जण बऱ्याच आता मी हे सांगणार नाही तुम्हाला, अनेक ठिकाणी तुमच्या गोष्टी लक्षात येत असतील की तांदूळ गावरान तांदूळ आहे, गावरान तांदळातलं ते वरचं जे काही शिजल्यानंतर
बाहेर पाणी फेकून देतात. जसं शिजत आलं ते फेकून देतात. खरं तर ते वरचं पाण्यामध्ये जीवनसत्व आहे, ते आम्ही पित नाही. किंवा धान्य आहे, धान्यावरचं टरफल आहे. ते टरफल पिठामध्ये पिठाचं इतकं चाळणीनं चाळून घेतात आणि त्याचा जे वरचा चौथा भाग आहे तो फेकून देतात वरचे. तर हे आपण त्याच्यामध्ये आपलं शरीरामधलं त्याच्यातही घटक असतात, सत्व असतात आणि ते आरोग्यासाठी उपकारक असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति शिजवणं हे जसं घातक आहे. तर पूर्वी कसं होतं आहारामध्ये विशेषतः की आपण उकडलेला आहार खात होतो. काही प्रमाणामध्ये उकडलेला आहार, त्याच्यामध्ये उदाहरणार्थ हरभरे उकडलेले असतात. तर त्या हरभऱ्याच्या वरचं जे टरफल आहे ते पोटात जायचं उकडलेलं आहार. तर हे उकडलेलं आहार हे आरोग्यासाठी उत्तम आहार ठरतो. किंवा पूर्वी उकडलेलं जसं करायचे त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये जे जाडर भरडं कन्या वगैरे केल्या जायच्या, तर त्याच्यामध्ये जे कन्या अशा शिजवल्या दळले आणि ते जाडं भरडं दळायचं आणि त्या कन्या पूर्वी करायला जायच्या. तर त्याच्यातून जे काही वरचा जो भाग आहे तो पण उपकारक ठरायचा. ते आता बंद झालेलं आहे. तर त्याच्यावर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की अतिप्रक्रिया केलेला आहार आपण खाऊ नये. दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पुरेशी शांत झोप असणं हे आरोग्यासाठी आवश्यक आहे. हे प्रतिबंधक उपायाचा एक भाग आहे. तर लोकांना आता शांत झोपण्यासाठी योग्य समुपदेशन करणं, योग्य मार्गदर्शन करणं, झोप का लागत नाही, झोप शांत का लागत नाही, झोप मध्ये मध्ये खंडित का होते, या संदर्भानं मार्गदर्शन, हे वेगळं मार्गदर्शन माझा एक या संदर्भाचा व्हिडिओ याच चॅनलवर, हनुमंत भोपाळे या चॅनलवरच आहे, शांत झोपेसाठी. कारण तुम्हाला जर शांत झोप हे तुम्हाला पुनर्ऊर्जा देत असते, अवयव तुम्हाला पुन्हा काम करण्यासाठी तयार करत असते, तुमचं मानसिक आरोग्य पुरेशी झोप शांत ठेवते आणि तुम्हाला जीवनामधला आनंद घेण्यासाठी तुम्ही झोपलाच नाहीत 2-3 दिवस असं समजा बरं, तुमची काय अवस्था होते. म्हणून पुरेशी झोप घेण्यासाठी तुम्हाला योग्य विचार करणं गरजेचं आहे. चुकीचा विचार जर करत असाल तर तुमची झोप चांगली राहणार नाही. चुकीच्या कल्पना, चुकीच्या भावना, चुकीच्या कल्पना जर बाळगून जगत असाल तर तुम्ही शांत झोपू शकणार नाही. माझी माई सगळ्या देवाची नावं घ्यायची आणि म्हणायची, देवा सगळ्यांचं भलं कर, मग माझ्या लेकरांचं भलं कर, असं सांगायची आणि शांत झोपायची. म्हणजे मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की सकारात्मक विचार करणे, सद्भावना बाळगणे, इतरांच्या कल्याण, सबका भला होय रे ही भावना बाळगणे, सर्वे सुखेन संतु ही भावना बाळगणे, आणि मग इतरांबद्दलचा जे द्वेष आहे, इतरांबद्दलचा जे मत्सर आहे, इतरांना माफ करायला शिकणे, मन साफ करण्यासाठी ते आवश्यक असते. आणि मन साफ झालं की पुरेशी शांत झोप लागते. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. हे म्हणून ही आहे. दुसरी गोष्ट, काही प्रमाणामध्ये तुमचं बौद्धिक कष्ट पाहिजे तुम्हाला आणि शारीरिक कष्टही गरजेचे आहे. आपण शारीरिक कष्ट थोडं तरी करणं गरजेचं आहे रोज. शेतकरी हे शारीरिक कष्टाचं शेतकऱ्यांनाच आणि मजुरांना हे सांगण्याची आवश्यकता नाही, ते शारीरिक कष्ट करतच असतात. तर आता मानसिक शांतता ही खूप गरजेची आहे. आता ही मानसिक शांतता कशी निर्माण होईल? योग्य विचार, योग्य कल्पना आणि योग्य भावना बाळगून जगण्याने मानसिक शांतता प्रस्थापित. शांती हीच एक भावना आहे. तर मित्र, या अनुषंगानं काही प्रमाणामध्ये आपण आपल्या जो काही आहार घेतल्यानंतर
तर आपल्याला ऊर्जा मिळते का तपासलं पाहिजे, आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते का बघितलं पाहिजे, आपलं पोषण नीट झालं का हे बघितलं पाहिजे. तर आणि वजन नियंत्रण हा एक आता वाढता बदलत्या जीवनशैलीमध्ये आम्हाला पूर्वी वाटायचं काय बाबा याला सुख आहे गड्या, कसा खाऊन असा झालाय हल्ल्याच्या हल्ल्या, सुख मानवलंय रे बाबा, त्याला सुख मानवलंय. म्हणजे पूर्वी ओव्हरवेट हे सुखाचं प्रतीक समजलं जायचं, ते आज आरोग्य उत्तम नसण्याचं प्रतीक समजलं चाललेलं आहे. नाही वजन किती पाहिजे मग आपलं, जर 60-70 6 फूट उंची आहे तर 60 ते 70 किलो वजन अपेक्षित आहे आपल्याला, हे गरजेचे आहे. तर या अनुषंगाने शासन योग्य पद्धतीनं या निमित्तानं प्रक्रिया करेल का आणि करणार आहे का या संदर्भामध्ये आणि विशेषतः मानसिक आरोग्य नीट ठेवण्यासाठी खूप मोठ्या बाबी आहेत. त्या अनुषंगानेही आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या संदर्भात आपण करूया. पाणी कसं पिलं पाहिजे, पाणी कोणतं पिलं पाहिजे या संदर्भात पुढच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करणार आहोत. अनेक गोष्टी आणि लोकसभा कसा महत्त्वाचा आहे, मग लोकसभा कसा वाढवता येऊ शकते या चळवळीमध्ये, हेही आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. म्हणून आपल्याला अनेकही जनतेला मी आवाहन करतो आहे की जनतेने जे काही शासन या दिशेनं प्रयत्न करते आहे त्यांना योग्य प्रतिसाद देणं आणि आरोग्य संपन्न राहणं गरजेचं गोष्ट आहे. तुम्हाला जर आरोग्य किती महत्त्वाचं आहे कळायचं असेल तर कॅन्सर हॉस्पिटलला जाऊन बघा, तुम्हाला लक्षात येईल काय आरोग्य किती आवश्यक आहे. आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय कसे गरजेचे आहे. शॉक लागून मरतात काही माणसं, त्यासाठी सुद्धा प्रतिबंध करणे, ते एक शॉक लागू नये म्हणजे यासाठी काय करणं गरजेचं आहे, यासाठी करणे. म्हणून मग बघा तुम्ही ज्या ठिकाणी अपघातातून अनेकदा प्रॉब्लेम्स तयार होतात, अपघात होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे या संदर्भात चळवळ होणं गरजेचं आहे. तर या आणि आणखी काही महत्त्वाच्या घटकाबद्दल आपण पुढच्या भागात बघणार आहोत. धन्यवाद.